या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी.ए. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला महाराष्ट्रातील बेकारी हा भाग पाहायचा आहे. अ, अ, बेकारीला इंग्लिशमध्ये अनएम्प्लॉयमेंट म्हणतात. आपण पाहितलं यापूर्वीच्या तासाला आपण पाहितलं की महाराष्ट्राचे भारतात इतर राज्याच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या ही महाराष्ट्रात राहते किंवा महाराष्ट्राची आहे. पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या ही उत्तर प्रदेशची आहे, तर दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या महाराष्ट्राची 11.24 कोटी असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या लोकसंख्येमध्ये आपण वयोगटानुसार लोकसंख्या पाहिली होती, की साधारणपणे 15 ते 59 वयोगटामध्ये 63% लोकसंख्या येते. म्हणजे जसं की आपण म्हणतो, की युवकांचा देश आहे. भारत हा युवकांचा देश आहे किंवा कर्त्या लोकसंख्येचं प्रमाण एकूण लोकसंख्येमध्ये जास्त आहे. हे एक चांगलं लोकसंख्येचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, की तरुणांची संख्या आपल्या देशात पर्यायाने आपल्या राज्यात महाराष्ट्रात जास्त आहे. परंतु याचा उपयोग या लोकांना जर संधी दिली तरच याचा उपयोग विकासामध्ये त्याचं परिवर्तन होत असतं. मग संधी कशी देता येईल? आपण पाहतो, की नुसती लोकसंख्या असून उपयोग नाही, तर कौशल्ययुक्त लोकसंख्या असणं गरजेचं असतं. लोकांना शिक्षणाच्या संधी प्राप्त करून देणे किंवा त्यांच्यामध्ये कौशल्य अवगत करून देणे किंवा अ, अशी उत्पादक अशी लोकसंख्या तयार करणे हे महत्वाचं असतं आणि म्हणूनच आपण पाहतो की अ, या यूथला किंवा या युवकांना जर कौशल्ययुक्त शिक्षण दिलं आणि त्यांना तशा प्रकारे मुबलक भांडवल पुरवठा किंवा तशा अनुकूल अ, सोयी-सुविधा जर उपलब्ध करून दिल्या, तर त्यातून मोठ्या फार प्रमाणात रोजगार प्राप्त होतो आणि रोजगारातून आपण पाहतो की उत्पादन निर्मिती तयार होत असते. त्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा असते. गुंतवणूक जेवढी जास्त तेवढा रोजगार जास्त आणि रोजगार जेवढा जास्त तेवढं लोकांचं उत्पन्न जास्त आणि उत्पन्न जेवढं जास्त तेवढं लोकांचं राहणीमान जास्त, तेवढं उत्पन्न जास्त आणि राहणीमान जास्त म्हणजे लोकांचा उपभोग जास्त आणि जिथे लोकांच्या वस्तू आणि सेवांची या ठिकाणी गरज पूर्ण होत असते किंवा भौतिक गरजा त्यांच्या जिथे पूर्ण होत असतात त्याला आपण विकास असं म्हणतो. म्हणजे वाढत्या लोकसंख्येला किंवा देशातील लोकसंख्येला किंवा राज्यातील लोकसंख्येला जर विकासाच्या संधी प्राप्त करून दिल्या, त्याच्यामध्ये कौशल्य आत्मसात केलं, तर बेकारी ही निर्माण होत नाही. तर वाढती लोकसंख्या ही विकासाला पूरक ठरते. म्हणजे कौशल्य जर त्यांच्यामध्ये निर्माण केलं, तशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं. आपण पाहितलं की महाराष्ट्रामध्ये साधारणपणे जी काही श्रमशक्ती आहे त्याच्या 45% म्हणजे या 63% 15 ते 59 वयोगटातील जी 63% जी श्रमशक्ती आहे, यामधील जवळपास साधारणपणे 45% ही श्रमशक्ती ग्रामीण भागात आहे. त्यांचे शेतकरी आणि शेतमजुरांची ही संख्या आहे. आणि आपण पाहतो की 45% हा भाग खूप मोठा आहे किंवा ही संख्या खूप मोठी आहे. अ, ग्रामीण भागातील अवस्था आपण पाहितलेली आहे की अ, आपल्याला आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये अ, बेकारी ही अ, 2 प्रकारची दिसून येते. शहरी बेकारी आणि ग्रामीण बेकारी. साधारणपणे अ, जे श्रम पुरवठा आहे, त्यांना जर काम त्यांची इच्छा असून समजा बेकारी कशाला म्हणायचं, की ज्यांची पात्रता आहे, ज्यांच्याकडे क्षमता आहे किंवा ज्यांची इच्छा आहे, इच्छा असूनही रोजगार मिळत नसेल, पात्रता प्लस इच्छा असूनही काम करण्याची दिलेल्या म्हणजे याच्यामध्ये मोबदल्यामध्ये असलेल्या मोबदल्यामध्ये काम करण्याची इच्छा असूनही जेव्हा लोकांना रोजगार प्राप्त होत नाही, त्याला आपण बेकारी असं म्हणतो. साधारणपणे अ, आपल्या राज्याच्या श्रमपुरवठ्यामध्ये 45% ग्रामीण श्रमपुरवठा येतो किंवा लोकांची संख्या येते, ज्यामध्ये शेतकरी आणि शेतमजुरांचा समावेश आहे. म्हणजे हा आकडा खूप मोठा आहे आणि आज आपण पाहतो की ग्रामीण भागात अ, त्यातली त्यात या कोविडच्या महामारीमुळे भारतामध्ये आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये बेकारीने उग्र रूप धारण केलेलं आहे. आपण पाहतो की बेकारी ही अतिरिक्त लोकसंख्येचा एक परिणाम किंवा समस्या अतिरिक्त लोकसंख्येतून ही निर्माण होत असते. म्हणजे जेव्हा
लोकसंख्येचा वाढीचा वेग हा जास्त असतो आणि तेव्हा देशामध्ये बेकारी निर्माण होत असते. म्हणजे अ, वाढत्या लोकसंख्येची ही एक समस्या बेकारी असलेली आपल्याला दिसून येते. बेकारी निर्माण होण्याची असंख्य कारणे आहेत. त्यामध्ये विशेषतः आपण मुख्य 2-4 कारणांचा उल्लेख करू शकतो, की बेकारी ही अ, अ, आपण पाहतो की दारिद्र्यामुळे निर्माण होते किंवा अज्ञानामुळे निर्माण होते, निरक्षरतेमुळे निर्माण होते किंवा आता सुशिक्षितांमध्ये, अशिक्षितांमध्ये बेकारीचं प्रमाण मोठ्या फार प्रमाणात ते दिसून येतं किंवा ग्रामीण भागामध्ये छुपी बेकारी मोठ्या फार प्रमाणात असलेली आपल्याला दिसून येते. साधारणपणे अ, एखाद्या देशामध्ये बेकारी निर्माण होऊ द्यायची नसेल किंवा रोजगार प्राप्तीचं प्रमाण जर वाढवायचं असेल, तर त्या राष्ट्रामध्ये किंवा राज्यामध्ये मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक ही वाढली पाहिजे. त्यावर हाच एक उपाय की कौशल्ययुक्त लोकांना रोजगार जर प्राप्त करून द्यायचा असेल, त्यांना विकासाच्या संधी प्राप्त करून द्यायच्या असतील, तर त्या ठिकाणी आपण पाहतो की गुंतवणूक होणं महत्त्वाचं असतं. जेवढी गुंतवणूक जास्त, तेवढा रोजगार जास्त आणि म्हणून गुंतवणूक कमी पडली की देशामध्ये बेकारी निर्माण होत असते आणि ही बेकारी प्रामुख्याने महाराष्ट्रात अ, वाढत्या लोकसंख्येचा एक प्रतिकूल परिणाम असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येते, की महाराष्ट्रात बेकारीचं प्रमाण जास्त आहे. आता या कोरोनाच्या महामारीमध्ये आता आपण पाहतो, की खूप लोकांचा रोजगार गेलेला आहे. मग ते खाजगी असेल किंवा इतर क्षेत्रातील असेल. अ, ज्यामध्ये बऱ्याच लोकांचं व्यवसाय सुद्धा बंद पडलेले आहेत किंवा खाजगी कंपन्यातल्या नोकऱ्या लोकांच्या आता गेलेल्या आहेत आणि त्यामुळे बेकारीने सध्या तरी महाराष्ट्रामध्ये उग्र रूप धारण केलेलं आहे. आपण पाहतो की बेकारी ही समस्या राष्ट्राच्या विकासात अडथळा निर्माण करते किंवा एक आव्हान अ, 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 सरकारसमोर किंवा प्रशासनासमोर हे मोठं आव्हान असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून प्रत्येक राष्ट्रांमध्ये बेकारी कमीत कमी असावी किंवा बेकारी निर्माण होऊ नये यासाठी शासकीय पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर विविध प्रयत्न केले जातात. परंतु हे प्रयत्न वाढत्या लोकसंख्येमुळे कमी पडतात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे बेकारी निर्माण होण्याचं मुख्य कारण म्हणजे वाढती लोकसंख्या. साधारणपणे महाराष्ट्रात देशाच्या 9.3% लोकसंख्या आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक आहे. मग एवढी प्रचंड लोकसंख्या आणि एवढ्या लोकांना काम देणं आपण पाहतो, की त्यामध्ये निश्चितच मर्यादा येतात आणि त्यातून आपण पाहतो बेकारीसारखी समस्या निर्माण झाली, तर बेकारीतून अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. विशेषतः आपण पाहतो, की बेकारी जर निर्माण झाली, तर त्यातून दारिद्र्याचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं. जेवढी बेकारी जास्त तेवढे गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आपणास पाहावयास मिळतं आणि म्हणून दारिद्र्य आणि गुन्हेगारी ही कुठल्याही राष्ट्राला परवडत नाही आणि म्हणून देशातील गव्हर्नमेंटकडून किंवा राज्याच्या गव्हर्नमेंटकडून बेकारी कमी करण्यासाठी विविध प्रयत्न होत असतात. त्यासाठी विविध योजना या ठिकाणी राज्यांमध्ये राबवल्या जातात आणि म्हणून सातत्याने प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ते रोजगार निर्मितीसाठी विशेष असे प्रयत्न केले जातात. महाराष्ट्रातही महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या योजनांच्या अंतर्गत बेकारी कमी करण्यासाठी किंवा राज्यातील युवकांना नोकऱ्या किंवा व्यवसाय या ठिकाणी उभारण्यासाठी मोठ्या फार प्रमाणात विविध बँकांच्या माध्यमातून किंवा सरकारी विभागातून रोजगार प्राप्ती करून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. थोडक्यात आपण बेकारी कशाला म्हटलेलं आहे? ज्यांची पात्रता आहे आणि काम करण्याची इच्छा आहे, अशा लोकांना जेव्हा काम मिळत नाही, तेव्हा त्यांना आपण बेकारी असं म्हणतो. साधारणपणे बेकारीचे वर्गीकरण 2 प्रकारात केलेले आहेत. शहरी बेकारी आणि ग्रामीण बेकारी. आपण पाहतो की बेकारीचे शहरी आणि ग्रामीणनुसार वेगवेगळे प्रकार देखील पाहावयास मिळतात. ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर ग्रामीण भागामध्ये छुपी बेकारी मोठ्या फार प्रमाणात दिसून येते किंवा हंगामी बेकारी ही मोठ्या फार प्रमाणात दिसून येते आणि त्यामुळे आपण पाहतो की ग्रामीण भागातील
मजुरांचे स्थलांतर किंवा लोकांचं स्थलांतर हे शहरी भागाकडे होतं आणि त्यामुळे शहरी भागातही अनेक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर शहरी भागात आपल्याला सुशिक्षितांची बेकारी आणि औद्योगिक कामगारांची बेकारी मोठ्या फार प्रमाणात दिसून येते. तर साधारणपणे दोन्हीही भागामध्ये मग शहरी भाग असो की ग्रामीण भाग असो, त्यामध्ये बेकारी आपल्याला दिसून येते. साधारणपणे या ठिकाणी अ, महाराष्ट्रातील बेकारीची शहरी आणि ग्रामीण बेकारीची कारणे आणि त्यावरील उपाययोजना या 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपण बेकारीचं जे 2 प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे, शहरी बेकारी आणि ग्रामीण बेकारी. तर सर्वप्रथम आपण ग्रामीण बेकारीची कारणे या ठिकाणी पाहणार आहोत. ग्रामीण भागातील बेकारी ही प्रामुख्याने शेतीच्या मागासलेपणामुळे निर्माण होते. शेती व्यवसायावर वाढत्या लोकसंख्येचा प्रचंड ताण पडतो आणि शेती व्यवसायात रोजगार निर्मितीच्या मर्यादा येतात. आपण पाहिलं की महाराष्ट्रात जर विचार केला तर महाराष्ट्रातील शेती ही मागासलेली. मागासलेली का आहे? कारण महाराष्ट्रातल्या शेतीला केवळ 18% शेती ही ओलिताखाली आहे आणि बाकीची सगळी आपण 82% ही निसर्गावर आधारित आहे. म्हणजे ज्याला आपण कोरडवाहू किंवा जिरायती शेती असं म्हणतो. आणि मग जिथे कोरडवाहू किंवा जिरायती शेती असते, तिथे निसर्गाचा जुगार असतो. त्यामध्ये आपण पाहतो की रोजगार निर्मिती होत नाही. पर्यायाने कारण जिरायती शेतीची किंवा निसर्गावर आधारित शेतीची उत्पादन आणि उत्पादकता ही खूप कमी असते. आणि त्यामध्ये रोजगार निर्मिती ज्याच्यामध्ये हंगामी रोजगार आपण पाहतो, की हंगामी रोजगार आणि छुपी बेकारी त्यामध्ये मोठ्या फार प्रमाणात दिसून येते. म्हणून न राज्यातील जर बेकारी कमी करायची असेल ग्रामीण भागातील तर सर्वात महत्त्वाचं की शेतीलाही सिंचन क क शेतीची सिंचन क्षमता ही वाढवली पाहिजे. जास्तीत जास्त शेती ही सिंचनाखाली आणली पाहिजे. आपण पाहतो की भारतात जर इतर राज्याच्या तुलनेत आपण जर सिंचन क्षेत्राचं प्रमाण पाहितलं, तर ते सर्वात कमी महाराष्ट्रामध्ये केवळ 18% असलेलं आपल्याला दिसून आणि त्यातली त्यात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात तर याचं प्रमाण आणखी 10-12% वरच येतं. म्हणजे आणि जिल्हानिहाय जर गेलो तर आपण मराठवाड्यात आपण पाहतो की बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये किंवा जालन्यामध्ये आणखी ते 7-8% पर्यंतच येतं. म्हणजे एवढी वाईट अवस्था महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये जर पाहिलं बुलढाणा, यवतमाळ, वाशिम ह्या जिल्ह्यामध्ये साधारणपणे 7 ते 8% सिंचन क्षेत्राखाली जमीन आहे. एवढी वाईट अवस्था शेतीची आहे आणि शेती मग निसर्गावर आधारित शेती आपण पाहिलं निसर्गात ग्लोबल वॉर्मिंगमध्ये मुळे मोठ्या फार प्रमाणात निसर्ग बदललेला आहे. पडला पाऊस तर खूपच पडतो, नाही पडला तर पाऊसच पडत नाही आणि आपण पाहतो की शेतीला जर 15-20 दिवस पाऊस नाही पडला तर शेतीच्या उत्पादनावर परिणाम होत असतो, पिकावर परिणाम होत असतो आणि त्यामुळे उत्पादन आणि उत्पादकतेत घट येते आणि जिथे शेतकऱ्यांचंच पोट भरत नाही, तिथे रोजगार निर्मिती कशी निर्माण होणार? तर त्यामुळे ग्रामीण भागाची खूप वाईट अवस्था साधारणपणे 45% श्रमपुरवठा हा या शेतीमध्ये गुंतलेला आहे. जसं की इनडायरेक्ट आपण पाहतो की ग्रामीण भागात 55% लोकसंख्या आहे आणि यांचा उदरनिर्वाहाचं मुख्य साधन हे शेती आहे आणि शेतीचं स्वरूप जर मागासलेलं असेल, तर शेतीतून रोजगार निर्मिती होणार नाही. कारण आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रात पर्यायाने आणि देशामध्ये रोजगार निर्मितीचा मुख्य स्रोत म्हणजे शेती आहे. शेतीमध्ये साधारणपणे इतर क्षेत्राच्या तुलनेत 50% ज्याला आपण पाहतो, की रोजगार निर्मिती या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून ही रोजगार निर्मिती जर वाढवायची असेल अ, शहरी भागाचं स्थलांतरण थांबवायचं असेल, शहरी भागाकडे होणारं स्थलांतरण थांबवायचं असेल, ग्रामीण दारिद्र्य कमी करायचं असेल, तर ग्रामीण दारिद्र्याचा म्हणजे ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल, तर शेतीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे किंवा शेतीचं स्वरूप या ठिकाणी परंपरेऐवजी आधुनिक शेतीकडे कसं होईल हे केलं पाहिजे. यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपण पाहतो की महाराष्ट्रात बेकारीच्या समस्येने उग्र रूप धारण केलेलं आहे. कारण शेतीचा मागासलेपणा अनेक समस्या निर्माण करतो. कारण शेतीच्या मागासल्यामुळे ग्रामीण भाग मागे राहतो. ग्रामीण भागातील लोकांना विकासाच्या संधी प्राप्त होत नाहीत आणि विकासाच्या संधी आपण पाहतो की स्वातंत्र्य मिळून एवढं वर्ष होऊनही
जर विकासाच्या संधी लोकांना मिळत नसेल, तर लोकांमध्ये गैरसमज किंवा अविश्वास प्रशासनाबद्दल आणि शासनाबद्दल अविश्वास निर्माण होतो आणि यातून आपण पाहतो की लोकांमध्ये असंतोष निर्माण होतो आणि असंतोष हा कुठल्याही देशाला परवडत नसतो. म्हणजे यातूनच विकासामध्ये अडथळे निर्माण होत असतात. म्हणून शेतीचा मागासलेपणा आपण जोपर्यंत घालत नाही, शेतीमध्ये जोपर्यंत गुंतवणूक वाढत नाही, शेतीमध्ये जोपर्यंत सिंचनाच्या सुविधा प्राप्त होत नाहीत, शेतीमध्ये जोपर्यंत पायाभूत सुविधा प्राप्त होत नाही, शेतीला जोपर्यंत वीज 24 तास मिळत नाही, तोपर्यंत शेतीला मुबलक कर्ज पुरवठा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपण पाहतो की ग्रामीण भागात शेतीचं मागासलेपण दूर होणार नाही. कारण शेतीच्या मागासलेपणामुळे शेतीला हंगामी स्वरूप प्राप्त होतं. हंगामी स्वरूप म्हणजे सीझनेबल. फक्त शेतीमध्ये आपण पाहतो की जून ते डिसेंबर एवढाच रोजगार प्राप्त होतो. मग जानेवारी ते जून काय करायचं? तर मग लोक शहराकडे वळतात आणि पर्यायाने आपण पाहतो की हाताला काम जरी नसलं तर पोटाला भूक लागते आणि पोटाची भूक भागवण्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो आणि तो पैसा मिळवण्यासाठी लोक अनेक पातळीवर प्रयत्न करतात. मग खेड्यामध्ये जर रोजगार प्राप्ती झाली नाही, तर लोक शहराकडे स्थलांतरित करतात आणि शहरामध्ये जे काम मिळेल ते करण्याचा प्रयत्न करतात. परंतु काम जर मिळालं नाही, तर यातून कुपोषण सारख्या समस्या, अं, 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 अल्पकालीन वृद्धत्व, आपण पाहतो की स्त्रियांमध्ये मोठ्या फार प्रमाणात आजार निर्माण होतात आणि यातून आपण पाहतो की लोकांच्या हेल्थचे देखील प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून शेतीचं जर हंगामी स्वरूप आपण कमी केलं, शेती जर 12ही महिने जर तिला सिंचनाची सुविधा प्राप्त करून दिली, तर त्या ठिकाणी निश्चितच रोजगाराचं प्रमाण वाढू शकतं. परंतु शेतीचं हंगामी स्वरूप असल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या फार प्रमाणात बेकारी असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर अ, शेतीमध्ये छुपी बेकारी हे एक छुपी बेकारी म्हणजे जसं की आपण पाहतो की एखाद्या शेतकऱ्याकडे 5 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीवर जर कुटुंबातली सगळेच लोक काम करत असतील, समजा कुटुंबात 8 लोक आहेत. 8 लोक जर काम करत असतील, तर या 8 लोकांचं काम 5 एकर जमिनीमध्ये नसतं वास्तविक पाहता, की 5 एकर जमीन 2ही लोक या ठिकाणी करू शकतात आणि वरचे जे 6 लोक आहेत ते या ठिकाणी अतिरिक्त ताण जे श्रम ज्याला आपण म्हणतो, त्या स्वरूपात ते काम करत असतात. म्हणजे 5 एकर जमीन वैयक्ती करायची असेल तर साधारणपणे 2 ते 3 लोक त्याला वैयक्ती करू शकतात. बाकीचे एक्स्ट्रा जे आहेत हे छुप्या बेकारी म्हणजे ते काम करतात, परंतु त्यांच्या कामामुळे शेतीच्या उत्पादनात भर पडत नाही. म्हणजे जिथं श्रमिकाची शून्य अ, उत्पादकता असते, सीमांत उत्पादकता असते, त्याला आपण छुपी बेकारी असं म्हणतो. म्हणजे प्रत्यक्षात तो काम करतो, परंतु त्याच्या कामामुळे एकूण उत्पादनात भर पडत नाही. त्याला आपण त्याची सीमांत उत्पादकता 0 असं म्हणतो आणि जिथे सीमांत उत्पादकता 0 असते त्याला छुपी बेकारी असं म्हणतो, की शेतीमध्ये भारताच्या पर्यायाने आणि महाराष्ट्राच्या शेतीमध्ये ग्रामीण भागात छुप्या बेकारीचं प्रमाण खूप मोठं आहे आणि म्हणून लोकांना वाटतं आम्ही काम करतो, परंतु त्यांच्या कामामुळे उत्पादनात भर पडत नाही. कारण आपण पाहतो, की उत्पादनाचा स्रोत हा कमी आहे आणि श्रमाचा पुरवठा त्या ठिकाणी जास्त होतो आणि त्यामुळे त्यांची सीमांत उत्पादकता त्या ठिकाणी शून्य असते आणि म्हणून शेतीमध्ये हंगामी छुपी बेकारीचं प्रमाण जास्त असल्यामुळे शेतीची उत्पादन आणि उत्पादकतेवर त्याचा प्रतिकूल परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून शेतीतील ही छुपी बेकारी जर कमी करायची असेल, अतिरिक्त ताण शेतीवरील वाढत्या लोकसंख्येचा कमी करायचा असेल, तर या लेबरचं किंवा या श्रमपुरवठ्याचं, अतिरिक्त श्रमपुरवठ्याचं उद्योग क्षेत्राकडे शिफ्टिंग झालं पाहिजे किंवा त्यांना तिकडे संक्रमित केलं पाहिजे. कारण आपण पाहतो की यांच्यामध्ये कौशल्य नसतं. ग्रामीण भागामध्ये मजुरांचे शेतमजूर हे अशिक्षित असतात किंवा त्यांच्यामध्ये फार कौशल्य नसतं. तर त्यांना तशा प्रकारचं ट्रेनिंग देऊन हेच लोकं जर उद्योग व्यवसायामध्ये शिफ्ट केले, तर त्यांची उत्पादकता वाढून राष्ट्राचं राष्ट्रीय उत्पन्न किंवा देशाचं राज्य उत्पन्न वाढून देशाच्या विकासामध्ये भर पडू शकते असं आपल्याला म्हणता येईल. परंतु छुपी बेकारीवर जोपर्यंत उपाय करत नाही, तोपर्यंत विकास पुढे जाणार नाही किंवा विकास होणार नाही. म्हणून छुपी बेकारी हा विकासातील अडथळा किंवा लोकसंख्येचा एक प्रतिकूल परिणाम, वाढत्या लोकसंख्येचा प्रतिकूल परिणाम असलेला आपल्याला दिसून येतो किंवा छुप्या स्वरूपात ग्रामीण भागात बेकारीचं प्रमाण मोठं असतं
असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर वाढती लोकसंख्या ही अ, बेकारी निर्माण करते. हे एक कारण आपल्याला सांगता येईल, की वाढती लोकसंख्या ही बेकारीच्या समस्येचे मूळ कारण आहे. कारण लोकांमध्ये दैववाद असतो, परंपरागत स्वभाव असतो, निरक्षरता असते आणि ग्रामीण भागात ही वाढतं प्रमाण असतं या गोष्टींचं आणि त्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. अ, आपण पाहिलं की महाराष्ट्राची लोकसंख्या ही देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे आणि 11,24,00,000 ही लोकसंख्या आहे. या लोकसंख्येचा अतिरिक्त ताण शेतीवर निर्माण होतो आणि त्यातून मोठ्या फार प्रमाणात बेकारी निर्माण होते. जोपर्यंत समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत नाही, आधुनिक विचार जोपर्यंत प्रगल्भ होत नाहीत, जोपर्यंत त्यांच्यामध्ये साक्षरता, शिक्षण त्यांना भेटत नाही, त्यांच्यामध्ये कौशल्य भेटणार नाही, तोपर्यंत बेकारी कमी होणार नाही असं आपल्याला म्हणता येईल. आणि हे सगळं ग्रामीण भागात या सगळ्या गोष्टीचा अभाव असल्यामुळे ग्रामीण भागात वाढती बेकारी ही वाढती लोकसंख्या ही बेकारीत भर टाकणारी असते, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचं ग्रामीण बेकारीचं एक कारण आणखी एक कारण सांगता येईल, की ग्रामीण बेकारी पूरक व्यवसायांचा अभाव असल्यामुळे निर्माण होते. आपण पाहतो पूरक व्यवसाय म्हणजे शेतीला जोडधंदे. जोडधंदा म्हणजे जसं की एखाद्या शेतकऱ्याकडे 5 एकर जमीन असेल, तर त्यानं त्या जमिनीवर तर ती जमीन तर पिकवावीच, पण त्याचबरोबर त्याने म्हणजे दुग्ध व्यवसाय सुरू केला, कुक्कुटपालन सुरू केलं. आणखी मधून कच्चा माल जो मिळतो त्याला त्याचा उपयोग घेऊन उत्पन्न मिळवून देणारा एखादा जर त्याला सोयीचा असा व्यवसाय केला, तर निश्चितच एकातला तोटा दुसऱ्याच्या नफ्यामधून भरून निघून एक चांगलं उत्पन्न वाढीची संधी किंवा उत्पन्नाचे अनेक स्रोत लोकांना निर्माण होतील आणि त्यातून बेकारी निर्माण होणार नाही. लोकांचं उत्पन्न वाढून लोकांचं राहणीमान वाढेल असं आपल्याला दिसून येईल. परंतु आपण पाहतो की भांडवलाच्या अभावामुळे म्हणा किंवा कौशल्याच्या अभावामुळे म्हणा किंवा निरक्षरतेमुळे म्हणा किंवा गतिशीलतेच्या अभावामुळे म्हणा किंवा अज्ञानामुळे म्हणा, ग्रामीण भागात पूरक व्यवसायांचा अभाव दिसून येतो आणि त्यामुळे मोठ्या फार प्रमाणात बेरोजगारी ग्रामीण भागात दिसून येते. त्यानंतर ग्रामीण औद्योगिकरणाची मंद गती. आपण पाहतो की महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये द्विदल अर्थव्यवस्था दिसून येते. शहरी आणि ग्रामीण अशा प्रकारच्या 2 अर्थव्यवस्था. शहरी भाग विकासाकडे वळलेला असतो, तर ग्रामीण भाग आजही मोठ्या फार प्रमाणात जिथे रस्ते नाहीत, पाण्याच्या सुविधा नाहीत, अ, कुठल्याही प्रकारचं आपण पाहतो की तिथे मार्केटिंग नसतं आणि शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग व्यवसाय देखील ग्रामीण भागातून आता जे थोडे थोडके होते, तेही आता बंद पडत आहेत. कारण आज आपण पाहतो की ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत. एक तर वाहतुकीची समस्या आहे, त्याचबरोबर विजेच्या समस्या आहेत, मार्केटिंगची समस्या आहे आणि या सर्व समस्यांमुळे ग्रामीण भागात उद्योगाची उभारणी होत नाही. तसं पाहायला गेलं ग्रामीण भागात जर शेतीवरील मालावर जर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण झाले, तर ग्रामीण भागात मोठ्या फार प्रमाणात रोजगार प्राप्ती होऊ शकते, बेकारी कमी होऊ शकते. परंतु आपण पाहतो, की अ, एखादा व्यक्ती जर उद्योग उभा करत असेल, तर तो अनेक गोष्टींचा विचार करतो, की तिथे मार्केट मिळालं पाहिजे, वीज उपलब्ध झाली पाहिजे, पाणी उपलब्ध झालं पाहिजे, अ, दळणवळणाच्या आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. ह्या सगळ्या सुविधा ग्रामीण भागात नसतात. म्हणून ग्रामीण भागात उद्योग उभारणी होत नाही आणि ग्रामीण भागात उद्योग नाहीत, म्हणजे ग्रामीण भागात बेकारी मोठ्या फार प्रमाणात वाढते आणि म्हणून ग्रामीण भागातील बेकारी कमी करायची असेल, तर शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग हे ग्रामीण भागात स्थापन झाले पाहिजे. शासकीय पातळीवर यासाठी विविध योजना किंवा सोयी-सवलती शासन देतं, सबसिडी देतं. परंतु आपण पाहतो की नुसती सबसिडी देऊन उपयोग नाही, तर त्या ठिकाणी पायाभूत सुविधा देखील तशा प्रकारच्या निर्माण जर झाल्या, तर निश्चितच ग्रामीण भागात उद्योग उभा राहून मोठ्या फार प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. परंतु तसं झालेलं नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागात बेकारीचं प्रमाण जास्त आहे. त्याचबरोबर लघु व कुटीर उद्योगांचा ऱ्हास आपण पाहतो की सुरुवातीच्या काळात आपण पाहतो की खेडी ही स्वयंपूर्ण होती. खेड्यामध्ये 12 बलुतेदार, 18 आलुतेदार असं समूह राहायचा आणि सर्वजण एकमेकांच्या सहकार्य करून एकमेकांच्या ही एक साखळी होती, की प्रत्येकाचं जीवन प्रत्येकावर अवलंबून होतं आणि ते एकमेकांना सहकार्य म्हणजे खेडी ही स्वयंपूर्ण होती. परंतु आपण पाहतो की या आधुनिकीकरणाच्या लाटेमध्ये लघु उद्योग आणि
कुटीर उद्योगांचा ऱ्हास झालेला आहे आणि मग आता आपण पाहतो की मोठ्या पुढे लघु उद्योग बंद पडत आहेत आणि त्याचा परिणाम आपण पाहतो की आज ग्रामीण भागात मोठ्या फार प्रमाणात बेकारी निर्माण झालेली आहे, असं आपल्याला म्हणता येईल. तर ही काही महत्त्वाची कारणे ग्रामीण बेकारीची असलेली आपल्याला दिसून येतात. तर आता नागरी बेकारी आपण पाहूया, की नागरी भागात साधारणपणे सुशिक्षितांची आणि औद्योगिक कामगारांची बेकारी या ठिकाणी दिसून येते, की नागरी भागात अ, श शिक्षण घेणाऱ्या मुलांचं प्रमाण हे जास्त असतं, परंतु त्या प्रमाणात त्यांना रोजगार प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये बेकारी निर्माण होते. तसंच औद्योगिक क्षेत्रामध्ये कंपन्यांमध्ये खूप लोकं काम करतात, परंतु कंपन्यांमधील वादविवादांमुळे कंपनी जर बंद पडली किंवा तोट्यात गेली, तर लोक बेकार होतात आणि त्यामुळे लोकांवर उपासमारीची वेळ येते. म्हणून नागरी भागातील प्रश्न वेगळे आहेत, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर नागरी भागातील बेरोजगारी कमी करायची असेल, तर मोठमोठ्या कंपन्या किंवा नागरी भागातही उद्योग आणि व्यवसायाला या ठिकाणी चालना कशी देता येईल, कौशल्ययुक्त पिढी कशी तयार करता येईल, यासाठी जर प्रयत्न केले, तर साधारणपणे बेकारी कमी होऊ शकते. परंतु आपण पाहतो, की अशा प्रकारचे प्रयत्न हे वाढत्या लोकसंख्येमुळे कमी पडतायत आणि त्यातून मोठ्या फार प्रमाणात शहरी भागात देखील मोठ्या फार प्रमाणात बेकारी निर्माण होत आहे. नागरी भागात औद्योगिक कामगारांची आणि सुशिक्षितांची बेकारी आढळते. औद्योगिक कामगारांची बेकारी ही प्रामुख्याने भांडवलाची कमतरता, कच्च्या मालाची कमतरता आणि विजेचा तुटवडा, कामगारांतील असंतोष इत्यादी कारणांमुळे निर्माण होते. ग्रामीण भागातील अनेक तरुण नागरी भागाच्या नागरी भागाकडे रोजगाराच्या शोधार्थ धाव घेत असतात. त्यामुळे नागरी भागातीलही बेकारी वाढते. राज्यात औद्योगिक कामगारांच्या बेकारीप्रमाणे सुशिक्षितांचीही बेकारी गंभीर रूप धारण करीत असलेली आपल्याला दिसून येते. साधारणपणे नागरी भागामध्ये बेकारी निर्माण होण्याची काही कारणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिलं कारण आहे प्रचलित शिक्षण पद्धती. आपण पाहतो की आपल्याकडे शिक्षण हे कारकून निर्माण करण्याचं जे इंग्रजांनी सुरुवात केलेली आहे, तेच शिक्षण आपण चालू ठेवलेलं आहे. त्यामध्ये फारसं बदल आपण केला नाही आणि त्याचा परिणाम शिकूनही कौशल्य प्राप्त होत नसल्यामुळे तरुणांमध्ये, सुशिक्षितांमध्ये बेकारीचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. कौशल्ययुक्त शिक्षण जर सुरुवातीपासून दिलं असतं, तर बेकारी एवढी झाली नसती. परंतु आपली बेकारी ही क्लर्क निर्माण करणारे, कारकून निर्माण करणारे शिक्षण असल्यामुळे आपण पाहतो की शिक्षण घेऊनही लोकांमध्ये कौशल्य अवगत होत नाही किंवा तशा प्रकारे कौशल्य डेव्हलप होत नसल्यामुळे बऱ्याच प्रमाणात शहरी भागामध्ये बेकारी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. मग ही जर बेकारी कमी करायची असेल, तर शिक्षण पद्धतीत बदल केला पाहिजे. कौशल्ययुक्त शिक्षण मुलांना जर दिलं, तर मुले पुढे आपण पाहतो की उद्योग व्यवसायामध्ये भरभराट घेऊन त्यांना मोठ्या फार प्रमाणात रोजगार प्राप्ती होऊ शकते. म्हणून हे एक बेकारी आपल्याला दिसून येते शहरी भागामध्ये. शिक्षण पद्धतीमुळे शहरी भागात बेकारी वाढते. त्यामुळे कौशल्ययुक्त शिक्षण हे मिळालं पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर नागरी बेकारीचं दुसरं कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, औद्योगिकरणाचा मंद वेग. आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जे काही औद्योगिकरण झालेलं ते विशिष्ट शहरांमध्येच केंद्रित झालेलं आहे. ज्यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक या भागातच औद्योगिकरण झालेलं आहे. बाकी भागात उद्योगच नाही आणि मग आपण पाहतो की मग लोकांना कामच मिळत नाही आणि काम नाही तर त्यातून आपण पाहतो की अनेक समस्या निर्माण होतात. त्यातली त्यात आपण पाहतो की मराठवाडा आणि विदर्भात तर खूप वाईट अवस्था आहे. तर इथे उद्योगही नाहीत आणि त्यामुळे लोकांना रोजगार निर्माण होत नाही. रोजगार जर मिळवायचा असेल तर मुंबई, पुण्यामध्ये जावं लागतं आणि तिथेही राहायचे यायचे त्याचे सगळ्या प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि त्यामुळे जर औद्योगिकीकरणाचं विकेंद्रीकरण झालं, तर साधारणपणे रोजगार निर्मिती त्या भागातील त्या युवकांना मिळेल. परंतु आपण पाहतो की पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे विशिष्ट ठिकाणीच उद्योगाचं केंद्रीकरण होतं आणि तेही मर्यादितच आहे. औद्योगिकरणाचा वाढीचा वेग हा मर्यादित आहे.
म्हणून जोपर्यंत औद्योगिकरणाचा वेग वाढत नाही, तोपर्यंत बेकारी कमी होणार नाही, असं आपल्याला म्हणता येईल. औद्योगिकरणाचा मंद वेग असल्यामुळे शहरी भागात बेकारी निर्माण होते, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतरचं नागरी बेकारीचं तिसरं कारण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, व्यवसायाभिमुख शिक्षणाचा अभाव, की व्यवसायाभिमुख शिक्षण पद्धतीमुळे व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. राज्यात कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर काही प्रमाणात व्यवसायाभिमुख शिक्षणाची सोय झाली आहे. तरी परंतु या शिक्षणामुळे किंवा हे शिक्षण सर्वांना न मिळाल्यामुळे बेकारीच्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आज थोड्याफार प्रमाणात कौशल्य देणारी काही कॉलेजेस किंवा कोर्सेस विद्यार्थ्यांना शिकायला भेटत आहेत. परंतु परंपरागत शिक्षणातून आपण पाहतो, की परंपरागत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण होत नाही आणि कौशल्य नसेल, तर त्या मुलांमध्ये बेकारीचं प्रमाण वाढतं, असं आपल्याला दिसून येतं. हे एक मुख्य कारण शहरी बेकारीचं सांगता येईल. त्यानंतर शहरी बेकारीचं मुख्य कारण म्हणजे गतिशीलतेचा अभाव. जसं की मुलांमध्ये वाटतं, की मला माझ्या गावातच नोकरी मिळाली पाहिजे, गावातच काम मिळालं पाहिजे. बाहेर जायला ते धाडस करत नाहीत किंवा तशा प्रकारची त्यांच्यामध्ये दृष्टी नसते. त्यांना बाहेर जायला भीती वाटते. बाहेर गेलं तर काम नाही मिळालं तर कसं होईल? किंवा तिथं राहायचं कुठं? काय? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होतात आणि या स्वभावामुळे ग्रामीण शहरी भागामध्ये आपण पाहतो, की गतिशीलतेचा अभाव असल्यामुळे त्यांच्यामध्ये बेकारीचं प्रमाण हे वाढतं. म्हणून अ, श्रमाची गतिशीलता ही वाढली तर त्यातून रोजगार प्राप्त होऊ शकतो, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर लोकसंख्येतील वाढ. आता शहरी लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आपण पाहिलं की साधारणपणे महाराष्ट्रात 45.2% लोकसंख्या ही शहरी भागात राहते. म्हणजे साधारणपणे अर्धी लोकसंख्या ही शहरी भागात राहते आणि एवढ्या लोकांना रोजगार मिळवून देणं हे थोडं आपण पाहतो की जिकिरीचं आहे किंवा एवढ्या लोकांना रोजगार प्राप्त होत नाही आणि म्हणून वाढती लोकसंख्येमुळेच बेकारी निर्माण होते, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर स्वयंरोजगाराच्या अपुऱ्या सोयी. आपण पाहतो की स्वयंरोजगाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार प्राप्ती होऊ शकते. परंतु स्वयंरोजगार जर मिळवून द्यायचा असेल, तर त्या ठिकाणी युवकांना भांडवल पुरवठा झाला पाहिजे. तशा प्रकारचं कौशल्ययुक्त प्रशिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. परंतु ते मिळत नाही आणि त्याच्या अभावी शहरी भागामध्ये मोठ्या फार प्रमाणात बेरोजगारी निर्माण होते. आता आपण पाहतो की सध्या शासन विविध बचत गटाच्या माध्यमातून किंवा विविध कौशल्ययुक्त योजनांच्या माध्यमातून स्वयंरोजगार प्राप्त करण्यासाठी आत्मनिर्भर भारत या हेतूने किंवा योजनेच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षित करून या ठिकाणी स्वयंरोजगाराच्या अनेक कौशल्ययुक्त प्रोग्राम्स किंवा कोर्सेस म्हणूया शासनानं आणलेले आहेत. सध्या मुलं ते शिकत आहेत. परंतु आपण पाहतो की वाढत्या लोकसंख्येमुळे हे सगळं कमी पडत आहे आणि त्यामुळे बेकारी ही कमी होत नाही, तर ती वाढतच आहे, असं आपल्याला म्हणता येईल. तर साधारणपणे ही काही प्रमुख शहरी आणि ग्रामीण बेकारीची कारणे असलेली आपल्याला दिसून येतात. तर साधारणपणे रोजगार जर मिळवून द्यायचा असेल, तर कौशल्ययुक्त शिक्षण, अ, मुबलक प्रमाणात भांडवल पुरवठा, त्याचबरोबर शेतीचा मागासलेपणा जर दूर केला, तर निश्चितच रोजगाराच्या संधीमध्ये या ठिकाणी वाढ होऊ शकते. परंतु त्यासाठी गरज आहे मोठ्या गुंतवणुकीची. तशा प्रकारे शासकीय पातळीवरून आणि खाजगी क्षेत्रातून मोठ्या फार प्रमाणात जर गुंतवणूक वाढली, तर निश्चितच देशातील आणि पर्यायाने राज्यातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील, असं आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.